दिवसाची सुंदर सुरुवात नेहमीप्रमाणे पोह्यांनी झालेली आहे आमची बरं का. छान असा नाश्ता केला. आमच्या इकडच्या जिलेबीनी रंग बदललाय बरं का सध्या. का ते कारण महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला नकोच, हो की नाही? काही सामान राहिलं होतं सोडून ठेवायचं, ते सोडून ठेवलं डब्यांमध्ये. तांदूळ, मूग आणि उडदाची डाळ. हे डब्यांमध्ये रिकामं करून ठेवलं आणि इतर कामाला लागले. आता शनिवार, रविवार डबे नसले तरी तयारी आपल्याला करावीच लागते भाज्यांची, कारण सध्या श्रावण चालू आहे. त्यामुळे मटकी वाटाणा भिजत घातला आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले. कारण शनिवार असल्यामुळे डबे सकाळचे नसतात. मग स्वयंपाक पूर्णच करावा लागतो. सगळा साग्रसंगीत अगदी. कांदा, टोमॅटो चिरून घेतले, मिरची चिरून घेतली, लसूण, थोडीशी लसूण मिरची मला घेवड्यांच्या दाण्यांना हवे होते. काळे घेवडे होते थोडेसे, त्याच्या घुगऱ्या करायच्या होत्या मला. अगदी थोडेच होते बरं का. पण करावं तर लागतंच ना. प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी खायचं असतं. कोथिंबीर वगैरे सगळं चिरून घेतलं. कढईमध्ये तेल टाकलंय मी आणि हे बघा हे घुगरे करण्यासाठी मी काळा घेवडा शिजवून घेतलेला आहे मीठ टाकून कुकरला. कढईमध्ये तेल, कांदा, टोमॅटो टाकलं, जिरी मोहरी टाकली. छान असं ते परतून घेतलं आणि त्याच्या घुगऱ्या केलेल्या आहेत. एका बाजूला वरणाला फोडणी दिली होती मी. इंद्रायणीचा भात नेहमीप्रमाणे जो गरजेचाच असतो. आता तेवढ्या घुगऱ्या तर काही कुणाला पुरणार नाहीत घेवड्याच्या, म्हणून थोडंसं कारलं केलं होतं मी माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी आणि भाकरी करून घेतल्या. गरमागरम भाकरी आणि हे बघा हे असं चमचमीत असं कारलं केलेलं आहे. दिसतानाच किती सुंदर दिसतंय बघा. चला तर मग या तुम्ही पण जेवायला.